नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माऊली मॅथ्स अकॅडमीवर आपलं स्वागत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपण स्टँडर्ड 10 चे व्हिडिओ टाकत आहोत। टोटल सिलेबसचे व्हिडिओ 1 बाय 1 आपण या चॅनलवर टाकणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि ज्यांनी सबस्क्राइब केलं त्यांचं मनापासून धन्यवाद। तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ आणि इतर सगळे जे व्हिडिओ येणार आहेत ते जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत आपण पोहोचावेत अशी माझी विनंती आहे, जेणेकरून त्यांचाही फायदा होईल आणि तुमचाही फायदा होईल। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। आजचं जे चॅप्टर आहे आपलं चॅप्टर नंबर 1 लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल, त्याला आपण स्टार्ट करूया। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही चॅप्टरचं नाव बघितलं असेल की लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल। ठीक आहे, चॅप्टरचं नाव थोडंसं जास्त मोठं पण नाही आणि जास्त छोटं पण नाही, बट मस्त नाव आहे की लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल। ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, ह्या चॅप्टरचं थोडंसं बेसिक आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं। बेसिक लेक्चरचं जे मी लेक्चर टाकलेलं आहे चॅनलवर, तुम्ही हवं तर बघू शकता। त्या लेक्चरमध्ये मी सांगितलं होतं की व्हेरिएबल काय असतो, लिनियर काय असतं। ठीक आहे, ह्याची डिटेलमध्ये माहिती मी त्या लेक्चरमध्ये सांगितलेली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला बघायचं आहे की लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल। 3 शब्द महत्त्वाचे आहेत। सर्वात पहिला जो शब्द आहे तो आहे लिनियर। काय आहे? लिनियर। दुसरा शब्द आहे इक्वेशन आणि तिसरा जो शब्द आहे तो आहे व्हेरिएबल। ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात पहिला जो शब्द आहे तो आहे लिनियर। लिनियर म्हणजे काय असतं, इक्वेशन म्हणजे काय असतं आणि व्हेरिएबल म्हणजे सुद्धा काय असतं, हे आपण डिटेलमध्ये बघूया, जेणेकरून तुम्हाला काही अडचण येणार नाही। बघा, लिनियर म्हणजेच काय की ज्या व्हेरिएबलची पॉवर, आता तुम्ही म्हणता सर व्हेरिएबल म्हणजे काय, मग सगळ्यात पहिले आपण काय करूया, व्हेरिएबल समजून घेऊया, जेणेकरून तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही। व्हेरिएबल म्हणजे काय, ए टू झेडपर्यंत वापरले जाणारे स्मॉल लेटर्स, त्याला आपण काय म्हणतो, व्हेरिएबल असं म्हणतो। म्हणजे ए पासून झेडपर्यंत जे काय व्हेरिएबल वापरले जातात स्मॉल लेटर्स, त्यांनाच आपण काय म्हणतो, व्हेरिएबल असं म्हणतो। तर मॅथमध्ये म्हणजे ह्या लेसनमध्ये आपल्याला हे कामी येणार आहेत। ए पासून झेडपर्यंत जे काय वापरले, ABCD XYZ MWZ जे काय असतील ते, त्यांना आपण स्मॉल लेटर्सला काय म्हणणार, व्हेरिएबल असं म्हणणार। ठीक आहे, तर हे जे काय व्हेरिएबल असेल त्या व्हेरिएबलची जर पॉवर आणि डिग्री, दोन्ही शब्द एकच आहेत लक्षात ठेवा, पॉवर आणि डिग्री। ज्या व्हेरिएबलची डिग्री जर 1 असेल, ठीक आहे, आता फॉर एक्झाम्पल मी असं काहीतरी लिहितो इथं। ठीक आहे, तो म्हणतात सर ह्यांची जर डिग्री आपल्याला दिसत नाही आहे, मग दिसत नाही आहे म्हणजेच 1 असते, तिलाच आपण काय म्हणणार, लिनियर असं म्हणणार। म्हणजे तर लिनियर म्हणजे काय असणार, ज्या व्हेरिएबलची पॉवर 1 असेल त्यालाच आपण काय म्हणणार, लिनियर असं म्हणणार। मग फॉर एक्झाम्पल इथं काही मी तुम्हाला व्हेरिएबल दिलेले आहेत, त्यांची पॉवर किती आहे मित्रांनो, काही दिसत नाही म्हणजे काय असणार, 1 असणार। मग असेच व्हेरिएबलला आपण काय म्हणणार, लिनियर म्हणणार। पण आपल्याला शेवटची लाईन काय दिलेली आहे की 2 व्हेरिएबल म्हणजे 2 व्हेरिएबल असणार। आता फॉर एक्झाम्पल मी तर XYZ लिहिलेच, पण जर मी याच्या बदल्यात काही असं लिहिलं X Y त्यानंतर P M असे वेगवेगळे मी काय लिहिले तिथे व्हेरिएबल लिहिलेले आहेत। तर हे जे काय व्हेरिएबल लिहिले आहेत यांची डिग्री मी जर समजा 1 लिहिली काय नाही लिहिली काय सारखंच आहे, नसते म्हणजे असते, असते म्हणून दिसत नसते। ठीक आहे, म्हणून आपल्याला ती समजावी घेऊन लागत असते, समजावं लागत असतं। ठीक आहे, की तिथं 1 आहे म्हणजे इथं काही नाही म्हणजे 1 आहे म्हणजे 100% काय आहे, लिनियर आहे। ठीक आहे, तर 2 व्हेरिएबलला घेऊन एक इक्वेशन तयार होणार, त्यालाच आपण काय म्हणणार, लिनियर इक्वेशन। आता नेक्स्ट पॉईंट आहे इक्वेशन। इक्वेशन म्हणजे आपल्याला माहीत आहे की इक्वल साईन जिथं दिसतो त्यालाच आपण काय म्हणणार, इक्वेशन असं म्हणणार। ज्या ठिकाणी हे सिम्बॉल दिसतो ना आपल्याला, ठीक आहे, इक्वलचा सिम्बॉल जो दिसतो त्यालाच आपण काय म्हणणार, इक्वेशन असं म्हणणार। ठीक आहे, इक्वलचा सिम्बॉल दिसणार म्हणजे इक्वेशन। म्हणजे 100% आहे त्याच्या ह्या साईडला आणि ह्या साईडला काही ना काहीतरी असणार, काही ना काहीतरी। म्हणजे ही साईड जी आहे तिला म्हणणार आपण LHS आणि ह्याला म्हणणार RHS। तू म्हणता सर LHS लेफ्ट हँड साईड आणि ही RHS म्हणजे राईट हँड साईड। तर लेफ्ट हँड साईडला आणि राईट हँड साईडला काही ना काहीतरी असेल आणि मधात हा जर सिम्बॉल असेल तर त्याला आपण काय म्हणणार, इक्वेशन असं म्हणणार। ठीक आहे, तर लिनियर कळायला तुम्हाला, ज्याची डिग्री आणि पॉवर दोन्ही शब्द एकच आहेत, ज्याची डिग्री आणि पॉवर 1 असेल त्याला तुम्ही काय म्हणणार, लिनियर असं म्हणणार। इक्वेशन म्हणजे काय, इक्वलचं साईन असणार तो, आणि व्हेरिएबल म्हणजे तर सांगितलं मी ए पासून झेडपर्यंत जे स्मॉल लेटर्स असणार त्याला आपण काय म्हणणार, व्हेरिएबल असं म्हणणार। तर बघा ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला तेच बघायचं की लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल, की 2 व्हेरिएबल। आता फॉर एक्झाम्पल मी असं काही जर घेतलं X = 0, ठीक आहे, हा बी काय झालं, एक लिनियर इक्वेशनच झालं। का तर ह्याची पॉवर किती आहे, 1 आहे ना, दिसत नाही म्हणजे काय असणार, 1 असणार, आणि इज इक्वल टू सिम्बॉल पण आहे, म्हणजे हा काय झाला, लिनियर इक्वेशन।
पण 2 व्हेरिएबल झाला का? नाही, इथं फक्त 1 व्हेरिएबल आहे. 8th स्टँडर्डमध्ये सुद्धा हा लेसन आहे आपल्याला की इक्वेशन इन 1 व्हेरिएबल. ठीक आहे, तर एक्सची पॉवर 1 आहे, मान्य आहे, तो लिनियर आहे, बट इथं एकच व्हेरिएबल असल्यामुळे हा 1 व्हेरिएबल होईल. पण आपल्या चॅप्टरचं नाव आहे 2 व्हेरिएबल, तर आपल्याला एक दुसरं व्हेरिएबल घ्यावं लागेल. तर आपण काय घेऊ शकतो, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 7 है ना, एक्स मायनस त्यानंतर वाय घ्या इज इक्वल टू 3 घ्या, किंवा मग 2x प्लस वाय इज इक्वल टू 5 घ्या. तू म्हणता सर तुम्ही एक्स आणि वायच का घेता? का घेता म्हणजे सोपं वाटतं म्हणून घेतो आहे ना, एक्स वाय झेड. आपण शेवटच्या रँकमध्ये येतो ना, त्यामुळे आपण काय म्हणणार, एक्स वाय झेड आपण घेऊ शकतो. शेवटच्या रँकचे नंबर असतात ना शेवटचे शेवटी, एक्स वाय झेड, तर आपण एक्स वाय घेऊ शकतो. ए बी घ्या, एम एन घ्या, पी क्यू काय घ्यायचं तर घ्या, पण ए टू झेडपर्यंतचे मधले जे व्हेरिएबल आहेत स्मॉल लेटर्स तेच तुम्हाला काय करायचे, घ्यायचे आहेत. ठीक आहे, तर बघा अशा पद्धतीने जे काय असेल त्यालाच आपण काय म्हणणार, लिनियर इक्वेशन असं म्हणणार. तर विद्यार्थ्यांना पुढचा पॉईंट आहे जनरल फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन, की लिनियर इक्वेशनचं जनरल फॉर्म काय असतो. ठीक आहे, बघा त्याचं जनरल फॉर्म असतो ax प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू 0. हा जो काय आहे हा काय आहे, जनरल फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन. ठीक आहे, लिनियर इक्वेशनचा काय असणार, जनरल फॉर्म आहे, की अशा फॉर्ममध्ये काय असणार, लिनियर इक्वेशन असणार. बघा तुम्ही बघू शकता इथे एक्स आणि वाय आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न येतो की सर तुम्ही सुद्धा सांगितलेलं आहे आणि बरेच जण सांगतात की ए टू झेडपर्यंत स्मॉल लेटर्स म्हणजे काय असणार, व्हेरिएबल असणार. मग इथं ए पण दिसतंय, इथं बी दिसतंय, इथं एक्स दिसतंय, वाय दिसतंय, म्हणजे इथं 2-2च्या जोड्या आल्यात का? असं अजिबात नाही आहे. इथं समजण्यासाठी आपल्याला एक गोष्ट समजून घ्यावी लागेल की इथं फक्त एक्स आणि वाय जो आहे ना तोच व्हेरिएबल आहे. ठीक आहे, म्हणजे काय असणार ह्या ठिकाणी एक्स आणि वाय जो आहे ना तो काय असणार, व्हेरिएबल असणार. ओके, मग तुम्ही म्हणणार सर एक्स आणि वाय जर व्हेरिएबल असेल तर मग ए बी सी काय असणार, ते ए बी सी म्हणजे काय असणार, रिअल नंबर असणार. ठीक आहे, ए कॉमा बी कॉमा सी इज इक्वल टू काय असणार, ते रिअल नंबर. आता रिअल नंबर म्हणजे काय मनात प्रश्न पडलाच असणार 100% की रिअल नंबर म्हणजे काय, की असे नंबर जे आपल्याला कोणत्या फॉर्ममध्ये असतात, नॅचरल नंबरमध्ये असतात, होलमध्ये असतात, फ्रॅक्शनमध्ये असतात, रॅशनलमध्ये असतात, इंटिजरसुद्धा असतात. असे जे काही नंबर असतात त्याच्या फॉर्ममध्ये ते त्या नंबरलाच आपण काय म्हणणार, रिअल नंबर असं म्हणणार. म्हणजे फॉर एक्झाम्पल 2 असेल, -3 असेल, 1/2 असेल, 5/4 असेल, त्यानंतर √3 असेल, अशा पद्धतीचे नंबर असतात ना त्यालाच आपण काय म्हणणार, रिअल नंबर असं म्हणणार. एक्झॅक्ट एक लक्षात ठेवा, अंडररूटमध्ये -3 -5 असं काहीतरी नंबर आले तर ते नंबर आपण गृहीत धरत नाही, त्याला म्हणतात इमॅजिनरी असं म्हणतात, त्याला इमॅजिनरी नंबर म्हणतात. त्यामुळं ते काय रिअल नंबरमध्ये येणार नाही, तर त्याला कन्सिडरसुद्धा करत नाहीत. ओके, एक जनरल इन्फॉर्मेशन म्हणून लक्षात ठेवा. तर हे झालं विद्यार्थी मित्रांनो जनरल फॉर्म. ax प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू 0. एक्स आणि वाय असतात व्हेरिएबल आणि ए बी सी असतात रिअल नंबर. तर विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट इथं आहे की आपल्या जनरल फॉर्ममध्ये ज्या ए आणि बीच्या व्हॅल्यू दिल्यात ना, ठीक आहे, ए आणि बीच्या व्हॅल्यू दिल्यात त्या ॲट ए टाईम 0 कधीच नसतात, लक्षात ठेवा. ठीक आहे, ए आणि बी म्हणजे काय असणार, काय सांगितलं मी, ए आणि बी रिअल नंबर आहेत. ठीक आहे, तर हे रिअल नंबर आहेच. पुन्हा त्याला अजून एक शब्द तुम्ही म्हणू शकता की कोइफिशियंट. एक्स आणि वायच्या बाजूचे जे असतात ना त्याला तुम्ही काय म्हणणार, कोइफिशियंट असं म्हटलं तरी चालेल. ठीक आहे, हे जे एक्स वाय म्हणजे काय असणार, व्हेरिएबलच्या बाजूला जे असतात ना ते नंबरच असतात, म्हणजे 2, 5, 1/2, 1/3, अंडररूट असे काहीतरी नंबरच असतील, तर त्यालाच तुम्ही काय म्हणणार, कोइफिशियंट असं म्हणणार. तर ते जे कोइफिशियंट आहेत ते 0 नसतात, लक्षात ठेवा. म्हणजे कसे, दोन्हीसुद्धा ॲट ए टाईम 0 नसणार, म्हणजे ए आणि बी दोन्हीसुद्धा 0 नसणार. जर ए 0 असेल तर बी 0 नसणार आणि बी जर 0 असेल तर ए 0 नसणार. दोन्हीपैकी एक 0 असला तर चालेल, पण दोन्हीसुद्धा ॲट ए टाईम 0 नसायला पाहिजेत. जर दोन्ही 0 असतील तर ते लिनियर इक्वेशन होणार नाही. तू म्हणता का बरं सर, तर ए आणि बी काय आहे, एक्स आणि वायच्या बाजूला आहे. जर ए जर 0 असेल तर एक्सची व्हॅल्यूसुद्धा 0 असणार. आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं की ax ह्या ठिकाणी काही नसतो, म्हणजे डॉट असतो, आणि एच्या ठिकाणी जर 0 असेल तर 0 मल्टिप्लाय एव्हरीथिंग इज आन्सर इज 0. ओके, तर कोणत्याही संख्येला 0ने मल्टिप्लाय केलं तर आन्सर 0च येणार, म्हणजे आपण 0 आला. आणि असं जर असेल समजा बी वाय आणि बी सर सुद्धा काय असणार, 0 असणार, तर 0 × y म्हणजे 0. मग मला सांगा 0 + 0 इज इक्वल टू 0 असं काही लिनियर इक्वेशन आहे का, है ना. हे असं काय असणार, लिनियर इक्वेशन असणार का, अजिबात नाही. लिनियर इक्वेशनची डेफिनेशन मी तुम्हाला काय सांगितले पहिलेच, की ज्या व्हेरिएबलची पॉवर 1 असेल ती दिसणार नाही आपल्याला आणि ती दिसतच नसते, म्हणून ती असते, पण ती आपल्याला काय करावं लागते, समजून घ्यावी लागते. तर त्यालाच आपण काय म्हणणार, लिनियर इक्वेशन. तर लक्षात ठेवा, फक्त महत्त्वाचा पॉईंट आहे की ए आणि बीची ॲट ए टाईम दोन्ही व्हॅल्यू 0 नसणार.
एखाद्या वेळेस ए 0 असू शकतो तर बी नसणार, बी 0 असला तर ए नसणार. ठीक आहे, कोणताही एक सायमल्टेनियसली एक 0 असू शकतो, बट दोन्ही एट ए टाईम काय असणार, 0 नसू शकणार, नसायलाच पाहिजे आणि नसलाच पाहिजे. ओके, हे महत्त्वाचं आहे. ए आणि बी दोन्ही ॲट ए टाईम 0 नसतात. ठीक आहे, तर महत्त्वाचा पॉईंट तुम्हाला कळाला असेल की जनरल फॉर्म आ आहे, त्यानंतर एक्स आणि वाय व्हेरिएबल आहे, ए बी सी रिअल नंबर आहेत आणि ए बी ह्या ज्या व्हॅल्यू आहेत ॲट ए टाईम 0 नसतात. ओके, विद्यार्थी मित्रांनो, यानंतरचा पॉईंट आहे आपल्या टेक्स्टबुकमध्ये तुम्हाला एक ॲक्टिव्हिटी म्हणून टेबल दिलेला आहे बघा. तिथं काहीतरी तुम्हाला इक्वेशन दिलेले आहेत, पुढं दिलेले आहे की ते लिनियर आहेत का नाही ओळखा. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही घर बसल्या ते करू शकता. की महत्त्वाचं म्हणजे काय सांगितलं आहे मी तुम्हाला की लिनियर म्हणजे काय असणार, ज्याची डिग्री किंवा पॉवर दोन्ही शब्द एकच आहेत, ज्याची डिग्री किंवा पॉवर 1 असेल त्याला ते तुम्ही लिनियर असं म्हणू शकता. महत्त्वाचा पॉईंट अजून की त्याची ए आणि बीचे ॲट ए टाईम व्हॅल्यू 0 नसणार. ठीक आहे, जर ए 0 असेल तर बी नसणार, बी जर 0 असेल तर ए नसणार, जर दोन्ही 0 असतील तर ते काय असणार, लिनियर इक्वेशन नसणार. ठीक आहे, ह्या 2 पॉईंट महत्त्वाचे ठेवा. सगळ्यात पहिला पॉईंट म्हणजे काय, सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे काय असणार पहिला की त्याच्या ए आणि बी दोन्ही व्हॅल्यू 0 नसणार. ठीक आहे, ए आणि बीच्या दोन्ही व्हॅल्यू 0 नसणार, त्याला तुम्ही काय म्हणणार, लिनियर. आणि महत्त्वाचा अजून एक दुसरा पॉईंट, त्याची पॉवर किती असली पाहिजे, 1 असली पाहिजे. ती दिसणार नाही आहे म्हणजे असते. ठीक आहे, तर ती पॉवर 1 असली पाहिजे तर त्याला तुम्ही लिनियर असं म्हणणार. ठीक आहे मित्रांनो, यानंतर तुम्हाला 3 मेथड दिलेले आहेत की लिनियर इक्वेशन 3 मेथडने सॉल्व करायचं आहे. सर्वात पहिली मेथड दिलेली आहे की सायमल्टेनियसली इक्वेशन आपल्याला सॉल्व करायचं आहे. दुसरी मेथड आहे ग्राफिकल मेथडनुसार लिनियर इक्वेशन सॉल्व करायचं आहे. आणि तिसरी मेथड म्हणजे क्रॅमर्स रूलनुसार सॉल्व करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही 2 नावं तर ऐकले असतील, ग्राफिकल आणि सायमल्टेनियस. क्रॅमर्स म्हणजे काय, एक सायंटिस्ट होता, त्यांच्या नावाने हा काय दिलेला आहे, रूल दिलेला आहे, क्रॅमर्स रूल. तर त्या नावाने सुद्धा आपल्याला म्हणजे त्या रूलनुसार आपल्याला काय करायचं आहे, लिनियर इक्वेशन सॉल्व करायचं आहे. म्हणजे एकंदरीत विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या मनात प्रश्न पडला असेल, सॉल्व करायचं आहे म्हणजे नेमकं काय करायचं आहे, की नेमकं काय करायचं म्हणजे इथं 2 व्हेरिएबल दिले असतील, त्या 2 व्हेरिएबलच्या आपल्याला काय करायच्या आहेत, व्हॅल्यू काढायच्या आहेत. ओके, तर 2 व्हेरिएबलचे व्हॅल्यू कशा काढायच्या आहेत, सर्वात पहिले आपल्याला काय करावं लागतं की 2 इक्वेशन दिलेले असतील, 2 इक्वेशनमधून काय करावं लागेल, एका कोणत्या तरी व्हेरिएबलची व्हॅल्यू काढावं लागेल. ती व्हॅल्यू उचलून त्या 2 इक्वेशनपैकी कोणत्या एका इक्वेशनमध्ये ठेवायची आहे आणि त्यानंतर दुसरी एक व्हॅल्यू भेटेल. म्हणजे आपल्याला एक्स आणि वाय किंवा एन जे काय असेल व्हेरिएबल त्यांचे व्हॅल्यू आपल्याला भेटतील. ए टू झेडपर्यंत जे व्हेरिएबल असतात त्यांच्यामधील 2 व्हेरिएबलचे आपल्याला काय भेटेल, व्हॅल्यू भेटेल. त्याला तर आपण एक एक्झाम्पल समजून घेऊया, लिनियर इक्वेशन कशा पद्धतीने सॉल्व करायचं आणि त्याचे व्हेरिएबलचे जे व्हॅल्यू असतात, एक्स वाय असेल, ए बी असेल, एन असेल, जे व्हेरिएबलचे व्हॅल्यू कशा पद्धतीने काढावे लागतात, म्हणजे 2 व्हेरिएबलचे व्हॅल्यू कशा निघतात ते आपण ह्या जनरल एक्झाम्पलमध्ये बघूया. की बघा, फॉर एक्झाम्पल मी एक्झाम्पल घेतो, 5x + 3y = 10 आणि दुसरं एक्झाम्पल घेऊया, x + 3y = 2. विद्यार्थी मित्रांनो, 2 एक्झाम्पल घेतलेत आपण, 5x + 3y = 10 आणि x + 3y = 2. हे 2 जे इक्वेशन घेतले त्या 2 इक्वेशनला मिळून आपल्याला काय करायचं, सॉल्व करायचं आहे. आणि सॉल्व केल्याच्या नंतर स्पेसिफिक एक एक्सची व्हॅल्यू काढायची आहे आणि दुसरी वायची व्हॅल्यू काढायची आहे. ओके, तर बघा, सर्वप्रथम आपलं लक्ष कुठे गेलं पाहिजे, हे जे एक्स आणि वाय असतात त्यांच्या कोएफिशियंटकडे. लिनियर इक्वेशन सॉल्व करते वेळेस कधी पण लक्षात ठेवायचं, बाय सायमल्टेनियस मेथडने, साध्या मेथडने आपण जर सॉल्व करतोय तर नेहमी लक्षात ठेवायचं एक्स आणि वायचे जे कोएफिशियंट असतात म्हणजे बाजूचे जे नंबर असतात ते सेम असणं गरजेचे आहेत. जर सेम असतील तरच तुम्हाला सॉल्व करता येईल आणि जे सेम नसतील तर तुम्हाला पहिले ते सेम करून घ्यावे लागतील तरच सॉल्व करता येतील. ओके, तर ऑलरेडी आपल्याकडे हे 3y जे आहे ते सेम आहे मित्रांनो, त्यामुळे आपल्याला काही एवढा प्रॉब्लेम येणार नाही. 5x + 3y = 10 आणि x + 3y = 2 मध्ये 3y आणि हे वरचे 3y दोन्ही सेम असल्यामुळे आपल्याला काही इथे प्रॉब्लेम येणार नाही. तर बघा, ह्यांना सॉल्व कसं करायचं. सर्वप्रथम आपण काय करणार विद्यार्थ्यांनो, हे जे 3y आणि 3y आहे ह्यांना सॉल्व करायच्या पहिले आपल्याला महत्त्वाचं म्हणजे ह्यांचे जे साईन आहेत ते महत्त्वाचे आहे. साईन म्हणजे चिन्ह, की ह्यांचे जे चिन्ह कसे असतात त्या चिन्हावर आपल्याला डिपेंड असतं की आपण काय करायचं, सबट्रॅक्शन करायची की ॲडिशन करायचे. ठीक आहे, तर बघा ह्यांचे चिन्ह आपल्याला दिसतात, प्लस आहे ना, 3yचं चिन्ह काय आहे, प्लस, आणि या 3yचं चिन्ह आहे प्लस. दोन्ही सिम्बॉल काय आहेत, प्लस प्लस आहे. एक लक्षात ठेवा विद्यार्थ्यांनो, लिनियर इक्वेशन सॉल्व करते वेळेस म्हणजे एक्स आणि वायच्या व्हेरिएबलच्या व्हॅल्यू काढते वेळेस जर 2 चिन्ह सेम असतील तर नेहमी सबट्रॅक्शन करावी. ओके, आणि 2 चिन्ह जर वेगवेगळे असतील तर नेहमी काय करायचं मित्रांनो,
ॲडिशन करायची आहे. दोन गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, फक्त बाय प्रोसेसिंग म्हणून लक्षात ठेवा. साईन रूलचा ह्याचा काही संबंध नाही. फक्त प्रोसेसिंगमध्ये काय, जर दोन चिन्ह सेम असतील, जर दोन व्हेरिएबलचे जे कोएफिशियंट आहेत त्यांचे जर चिन्ह सेम असतील तर आपण काय करणार, सबट्रॅक्शन करणार. सेम असतील तर सबट्रॅक्शन करावे लागेल आणि जर वेगवेगळे भिन्न डिफरंट वेगवेगळे जर असतील तर आपल्याला ॲडिशन करावी लागेल. तर इथे चिन्ह बघा, दोन्ही चिन्ह काय आहेत, सेम आहे म्हणून आपण काय करणार, सबट्रॅक्शन करणार. ओके, तर आपण डायरेक्ट लिहू शकतो इथं गिवन जे इक्वेशन आहे ते लिहूयात आपण की 5x + 3y = 10. ह्याला इक्वेशन नंबर 1 द्या आणि दुसरं इक्वेशन जे आहे x + 3y = 2, ह्याला इक्वेशन नंबर 2 द्या. ठीक आहे, आता आपण इक्वेशन नंबर 1 आणि 2 सुद्धा दिलेले आहेत. आता आपल्याला काय करायचं, सॉल्व करायच्या वेळेस आपण बघितलं की सेम जर चिन्ह असेल तर काय करणार, सबट्रॅक्शन. तर आपल्याला ह्यांची सबट्रॅक्शन करायची आहे, म्हणजे ह्या दोन इक्वेशनची सबट्रॅक्शन करायची आहे. सबट्रॅक्शन वेळेस लक्षात ठेवायचं विद्यार्थ्यांना, सबट्रॅक्शन करते वेळेस काय करायचं की जे मोठी नंबर असतील, मोठी संख्या असेल, म्हणजे इथं बघा 5x 3y आणि हे 10 हे काय आहेत, मोठे आहे, म्हणजे मोठ्यामधूनच छोटे आपण काय करतो, सबट्रॅक्शन करत असतो. तर 1 मधूनच 2 आपल्याला काय करायचं, मायनस करायचं आहे. मग कसं लिहिणार आपण, सबट्रॅक्ट इक्वेशन काय लिहिणार, 2/1. 2/1 म्हणजे काय, 2 कशामधून, बाय म्हणजे ह्याच्यातून म्हणजे ह्या 1 मधून. 2 कोणामधून मायनस करणार आपण, 1 ह्या इक्वेशनमधून मायनस करणार. बघा मग लिहा विद्यार्थी मित्रांनो, 5x + 3y = 10 आणि हा लिहिणार x + 3y = 2 है ना. सबट्रॅक्शन करते वेळेस कधी पण विद्यार्थी मित्रांनो खालचे चिन्ह बदलतात. म्हणजे हा प्लस असेल तर काय होणार, मायनस होणार. काय होणार, मायनस होणार. हा प्लस आहे तर काय होणार, मायनस. हे प्लसचं साईन काय होणार, चेंज होणार, मायनस. आणि इथं काही चिन्ह नसतो म्हणजे प्लस असतो, ह्याचं पण चिन्ह काय होणार, मायनस. तर मित्रांनो बघा, 5x मधून हा 1 आहे, काही नसतो म्हणजे 1 असतो. म्हणजे कोणत्याही व्हेरिएबलच्या बाजूला काही नंबर नसेल म्हणजे काय असणार, 1 असणार. तर ह्याच्या बाजूला काय आहे, 1. 5x मधून जर 1x गेला म्हणजे काय होणार, 4x. ठीक आहे, इथं काय +3y आणि -3y दोन्ही कटले. ठीक आहे, इथं काय येणार, 10 मधून 2 जर गेले तर 8. ओके, म्हणजे इथं येणार x = 8. आपण 4 म्हणू शकतो मी, है ना. हा 4 आणि xच्या मल्टिप्लायमध्ये चिन्ह बदल होतो ना, आपल्याला माहिती पाहिजे चिन्हाचे बदल कशा पद्धतीने होतात. जर समजा या साईडला प्लस असेल, त्या साईडला चिन्ह गेल्यावर काय होणार, मायनस होणार, है ना. लक्षात ठेवायचं, इकडं जर डिवाइड असेल तर त्या साईडला मल्टिप्लाय होणार, इकडं मल्टिप्लाय असेल तर त्या साईडला गेल्यावर डिवाइड होणार. ओके, हे लक्षात असलं पाहिजे माणसाचं. ठीक आहे, की ह्या साईडला काय आहे, मल्टिप्लाय आहे, त्या साईडला काय होणार, म्हणजे लेफ्ट साईडला काय असणार, मल्टिप्लिकेशन, त्या साईडला घेणार डिव्हिजन, त्या साईडला डिव्हिजन झालं. ठीक आहे, मग काय येणार, 4 1 4, 4 2 8. जनरल गोष्टी आहेत ह्या आपल्याला आल्याच पाहिजेत की एक्सची व्हॅल्यू काय आली 2. बस यहाँ तक आपने किया आहे सॉल्व. आता आपल्याला काय करायचं आहे, पुढची प्रोसेस काय असणार की ही जी व्हॅल्यू आहे आलेली हे उचलून आपल्याला एका इक्वेशनमध्ये ठेवायची. 1 आणि 2 दोन्हीपैकी कोणत्याही इक्वेशनमध्ये ठेवा, तुम्हाला जे सोपं वाटेल. आणि सोप्या इक्वेशनमध्ये ठेवलं पाहिजे, जेणेकरून अवघड इक्वेशन सॉल्व करायला खूप जास्त वेळ लागतो आणि तेवढा वेळ आपल्याला द्यायचा नसतो. एका प्रश्नामध्ये खूप जास्त प्रमाणात आपल्याला सॉल्व करावा लागतो पेपर, त्यामुळे जास्त वेळ आपल्याकडं नसतो. तर आपण काय करणार, पुट दिस व्हॅल्यू, पुट म्हणजे ठेवा, दिस व्हॅल्यू म्हणजे x = 2. पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन. कोणत्या इक्वेशनमध्ये ठेवता, मला वाटतं 2 मध्ये ठेवूया. छोटंसं इक्वेशन आहे, पटकन सॉल्व होईल. ओके, 2 मध्ये ठेवूया. काय आहे, x + 3y = 2. बस एक्सच्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, 2 ठेवायचा आहे, बाकी काही नाही. एक्सच्या ठिकाणी 2 जर ठेवला, 2 + 3y = 2 है ना. काय येणार, 3y = 2. हा +2 आहे, तिकडे गेल्यावर -2. ओके, काय होणार, -2. मग काय येणार, 3y = 2 मधून 2 गेला 0. ओके, y = काय येणार मित्रांनो, की y = 0/3. हा मल्टिप्लायमध्ये तिकडे गेला 0 है ना, सॉरी 3. तर काय येणार, y = 0. कोणत्याही संख्येनं जर शून्याला डिवाइड करत असेल तर आन्सर 0 येणार. ओके, म्हणजे y = 0. म्हणजे आपल्या काय व्हॅल्यू आले बॉस, कंसामध्ये x, y = आपले जे व्हॅल्यू आहेत, एक्सची व्हॅल्यू काय आली 2 आणि y ची आली 0. तर अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं विद्यार्थ्यांनो, की व्हॅल्यू काढायचे असतात. की दिलेले इक्वेशन असेल जनरल फॉर्म, त्याचा चेक करायचा पहिले जनरल फॉर्ममध्ये आहे की नाही. बघा इथं बघू शकता तुम्ही ax + by है ना, म्हणजे ax + by + c असेल किंवा -c असेल, काही प्रॉब्लेम नाही, इक्वलच्या तिकडे जर गेलं तर चालेल. हे c आहे, त्यानंतर ax काही नाही म्हणजे 1 आहे, ax + by + c.
ओके. तर अशा पद्धतीचे जर फॉर्ममध्ये असेल तर आपण काय करू शकतो, सॉल्व करू शकतो. पहिले नसेल तर त्याला आपल्या फॉर्ममध्ये आणावं लागतं, म्हणजे AX + BY + Cच्या ह्या जनरल फॉर्ममध्ये आणावं लागेल आणि त्यानंतर तुम्हाला सॉल्व करावं लागेल. तर मित्रांनो, अशा पद्धतीचे एक जनरल एक्झाम्पल होतं. ह्यानंतरचं आपण डायरेक्टली प्रॅक्टिस सेट 1.1 वर जाणार आहोत. मित्रांनो, प्रॅक्टिस सेट 1.1 सॉल्व करूया. प्रॅक्टिस सेट 1.1चा फर्स्ट क्वेश्चन काय म्हणतो, कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी. विद्यार्थी मित्रांनो, असे ॲक्टिव्हिटी बेसिस क्वेश्चन आपल्याला 10th स्टँडर्डमध्ये म्हणजे 10च्या बोर्डाच्या पेपरमध्ये खूप जास्त प्रमाणात विचारतात. M1 आणि M2 मध्ये सुद्धा, दोन्ही पेपरामध्ये सुद्धा जास्त प्रमाणात तुम्हाला असे प्रश्न विचारले जातात. म्हणजे याचा अर्थ असा आहे की 70% आन्सर विद्यार्थी मित्रांनो इथं दिलेले असतं. आपल्याला अर्ध्याच्या वरी आन्सर आपल्याला ह्या ठिकाणी दिलेलं असतं. फक्त आपल्याला थोडंसं ब्रेनचा यूज करून आपल्याला हे सॉल्व करावं लागतं, बाकी काही नाही. ठीक आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण येऊया पॉईंटवर आपल्या, की एक आपल्या प्रश्नामध्ये थोडंसं करेक्शन आहे विद्यार्थी मित्रांनो, की जे इक्वेशन नंबर 2 आहे, इथं जो सिम्बॉल आहे ना, तो सिम्बॉल आपल्या टेक्स्टबुकमध्ये चुकीचा आहे. बऱ्याचशा जणांचं टेक्स्टबुक आहे ओल्ड असेल तर त्यांच्या सिम्बॉलमध्ये काय दिलेलं, त्यांच्या टेक्स्टबुकमध्ये काय दिलेलं आहे, प्लसचा सिम्बॉल पण इथं आहे, मायनस सिम्बॉल. तर तेवढं करेक्शन करून घ्या मित्रांनो. चला पुढं येऊया पॉईंटवर, की आपल्याला प्रश्न दिलेला आहे की ॲक्टिव्हिटी सॉल्व करा, म्हणजे ही ॲक्टिव्हिटी पूर्ण सॉल्व करायची आहे. बघा दोन इक्वेशन दिलेले आहेत. 5x + 3y = 9 दिलं आहे आणि 2x - 3y. तर एवढं करेक्शन करून घ्या तुम्ही. ठीक आहे. 2x - 3y = 12. दोन इक्वेशन दिलेले आहेत. जर दोन सिम्बॉल जर सारखे असतील तर आपण काय म्हटलं, दोन सिम्बॉल जर सारखे असतील तर आपण काय करतो, सबट्रॅक्शन. आणि दोन सिम्बॉल जर वेगवेगळे असतील, डिफरंट असतील तर आपण काय करणार, ॲडिशन करणार. ठीक आहे. तर दोन सिम्बॉल आहेत बघा वेगवेगळे, म्हणजे इथे 3y आणि 3y. अरे वा, कोएफिशियंट सेम आहे, त्याच्यामुळे आपण काय करणार, वेगवेगळे सिम्बॉल असतील तर आपण ॲडिशन करणार. आणि ॲडिशन करते वेळेस लक्षात ठेवायचं, दोन्ही बिन ॲडिशनचा काय एवढा काय प्रॉब्लेम येत नाही. फक्त सबट्रॅक्शनमध्ये मोठी जो संख्याचा इक्वेशन असेल ते वरी घ्यायचं आणि छोट्या इक्वेशनचं काय करायचं, छोट्या संख्येचं इक्वेशन खाली घ्यायचं. ॲडिशनमध्ये असं काही नाही आहे. ॲडिशनमध्ये आपण घेऊ शकतो. ठीक आहे, कोणतंही इक्वेशन कसं पण. तर बघा फर्स्ट आणि सेकंड इक्वेशन घेतलं आहे. इथं दिलेलं आहे +3y - 3y, दोन्ही कट होणार. ठीक आहे. इथं दिलेलं आहे 5x + 2y. ह्या बॉक्समध्ये जे आहे विद्यार्थी मित्रांनो, काय येणार बॉक्समध्ये, पहिल्या बॉक्समध्ये दिलं तुम्हाला 5x + 2y. ह्या दोघांची ॲडिशन केली तर काय होणार, 7x. बरोबर आहे. त्यानंतर दिलं आहे 3y आणि 3y, हे काय होणार, कट होणार. ठीक आहे. 9 आणि 12 होणार 21. ठीक आहे. मग इथं येणार हा x जशा तसा, हा 21 इथं येणार. म्हणजे हा मल्टिप्लायवाला 7 कुठं होणार, डिवाइडमध्ये इथं. ठीक आहे. 7 × 1 = 7, 2 = 7, 3 जा, म्हणजे x = 3. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर हे आन्सर बघत असताल, ऑलरेडी तुम्हाला इथं दिलेलं आहे x = 3, म्हणजे तुम्ही इथं पुट करू शकता, है ना. हे जर 3 असेल तर ह्या दोघांचे ॲडिशन 21, तर विद्यार्थी मित्रांनो हे 7 येणार. 7 3 जा 21. म्हणजे हे घुमून फिरून तुम्हाला काय दिलेलं असतं, अर्ध्याच्या वरी आन्सर इथं दिलेलं असतं. फक्त थोडंसं आपल्याला आपल्या डोक्याने काय करावं लागतं, यूज करावा लागतो. बघा, प्लेस द x = 3 इन इक्वेशन नंबर 1. हे जे एक्सची व्हॅल्यू 3 आहे ना, इक्वेशन 1मध्ये टाकल्याच्या नंतर इथं 5 आहे एक्सच्या ठिकाणी, इथं काय नाही, म्हणजे काय लिहावं लागेल आपल्याला, 3. हा 3y जशा तसा, 9 जशा तसा. आता काय येणार आहे, हा 5 3 जा काय होणार, 15. आणि हा 3y ॲज इट इज, हा 9 इथं ॲज इट इज, हा 15 तिकडे गेल्यावर काय होणार, -15. बरोबर आहे. मग काय येणार, 3y जशा तसा, 9 - 15. आता मला सांगा, इथं प्लस आहे मायनस आहे, म्हणजे सबट्रॅक्शन होणार. छोट्या संख्येतून मोठी संख्या जाणार नाही, पण मोठ्या संख्येतून छोटी संख्या जाते. म्हणजे 15मधून 9 गेला किती उरणार विद्यार्थ्यांना, 6. आणि मोठी संख्या कोणती आहे इथं, 9 मोठा आहे का 15 मोठा आहे, 15. 15चा सिम्बॉल काय आहे, मायनस. सो दॅट्स वाय काय करणार आपण, मायनस साईन इथं लावणार, -6. आता काय येणार, हा सेम ॲज इट इज -6 खाली इथंच. ठीक आहे. 3 1 जा आणि 3 2 जा, म्हणजे काय येणार 2. 3 2 जा 6 आणि मायनसचा साईन, म्हणजे y = -2. आणि शेवटच्या डब्यामध्ये आपण काय लिहिणार, एक्सची व्हॅल्यू आपली किती आली, 3, आणि ही आली -2. बस एवढंच आपल्याला करायचं आहे. आणि पेपरामध्ये ॲज इट इज आपल्याला असंच लिहायचं आहे आणि बॉक्ससुद्धा काढायचं आहे आणि तेवढं डिनोट करून आपल्याला लिहून दाखवायचं आहे, बाकी काही नाही विद्यार्थ्यांनो. तर हा विद्यार्थी मित्रांनो, आपण सेकंड क्वेश्चनकडे स्टार्ट करूया, की सेकंड प्रश्न काय म्हणतो, सॉल्व द फॉलोविंग सायमल्टेनियसली इक्वेशन. बघा सेकंड क्वेश्चनमध्ये पहिला जो प्रश्न आहे तो काय म्हणतोय, की इक्वेशन दिलेलं आहे आपल्याला 3a + 5b = 26, a + 5b = 22. आता या सर्व इक्वेशन म्हणजे या दोन्ही इक्वेशनमध्ये आणि येणारे जे काय प्रश्न आहे त्या सर्वमध्ये आपल्याला काय करायचं आहे, व्हेरिएबलची व्हॅल्यू काढायची आहे. म्हणजे एक्स वाय असतील, ए बी असतील, एम एन असेल, पी क्यू असेल, जे काय असतील ते त्या दोन व्हेरिएबलची आपल्याला व्हॅल्यू काढायची असेल. ठीक आहे. तर बघा, तर ह्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, ए आणि बी ह्या दोन व्हेरिएबलची व्हॅल्यू काढायची. तर इक्वेशन तुमच्या समोर आहेत, तुमच्या समोर असल्यामुळे तुम्हाला बघू शकतात की कशा पद्धतीचे इक्वेशन तुम्हाला दिलं आहे, की 3a आहे, इथं a आहे, इथं 5b आहे, इथं 5b आहे, आडव्यामध्ये आहे म्हणून आपल्याला थोडासा
काय होऊ शकतो, कन्फ्यूज होऊ शकतो. त्यामुळं आपण काय करूया, व्हर्टिकलमध्ये लिहूया. ठीक आहे. गिवन बघा 3a + 5b = 26. त्यानंतर दिलं a + 5b = 22. इक्वेशन नंबर 1, इक्वेशन नंबर 2, दोन इक्वेशन लिहिले. आता आपल्याला बघू शकतो आपण की आपल्याला काय दिलेलं आहे की व्हेरिएबलच्या बाजूला काय असतो, कोएफिशियंट. त्या कोएफिशियंटची व्हॅल्यू सेम आहे का, आहे ना, 5b आहे 5b आहे. जर कोएफिशियंटची व्हॅल्यू सेम असेल तर खूपच चांगली गोष्ट, नसेल तर थोडीशी दुःखद गोष्ट आहे. आपल्याला सॉल्व करावं लागेल. कसं, कोएफिशियंट सेम करावं लागेल. तो पण सांगेल मी पुढच्या प्रॉब्लेममध्ये. ठीक आहे. तर बघा 3a आणि ह्या a आहे, 5b आहे, म्हणजे दोन्ही सेम आहेत. त्यांच्या चिन्हाकडे लक्ष गेलं. सगळ्यात पहिलं आपलं लक्ष काय असलं पाहिजे की व्हेरिएबलच्या बाजूला कोएफिशियंट सेम आहे का, आहे. असेल तर त्याच्या चिन्हाकडे लक्ष द्या. चिन्ह बघा कोणते आहे, दोन्ही सारखे आहे. सारखे असेल तर आपण काय करतो, सबट्रॅक्शन. वेगळे असतील तर काय करतो, ॲडिशन. तर दोन्ही सेम आहे म्हणजे आपण काय करणार, सबट्रॅक्ट. मग सगळ्यात पहिलं काय लिहिणार, सबट्रॅक्ट इक्वेशन. आता मोठं इक्वेशन ऑलरेडी 1च आहे, 2 आहे, त्यामुळे आपण काय करणार, सबट्रॅक्ट इक्वेशन 2/1 आहे ना. 2 कोणामधून 2 इक्वेशन कोणामधून मायनस करणार, 1मधून. काय लिहिणार, 3a + 5b = 26 आहे ना. आणि खाली काय लिहिणार, a + 5b = 22. तर आपण काय करणार, सबट्रॅक्शन करते वेळेस नेहमी लक्षात ठेवायचं खालचे साईन बदलतात. ठीक आहे. म्हणजे हा एचा साईन बदलेल, हा 5bचा प्लसचा साईन मायनस होणार, आणि हा +22चा साईन काय होणार, मायनस होणार. ह्या ठिकाणी काय होणार, 3a मधून a गेला, 2a, इथं +5b -5b दोन्ही कॅन्सल. इथं काय ना, 26 मधून 22 गेला, 4. ओके, सोपं आहे ना. ठीक आहे. a = 4/2, a = काय ना 2. आता तुम्ही म्हणता सर हा 4/2 आहे ना, हा 2 मल्टिप्लायमध्ये तिकडे गेला, डिवाइड, देन 2 2 जा 4. सो a = 2. एची व्हॅल्यू आपली आली 2. आता ही व्हॅल्यू उचला आणि कोणत्या इक्वेशनमध्ये टाका, दोनपैकी एका इक्वेशनमध्ये. कोणत्या इक्वेशनमध्ये टाकणार आपण, पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन कोणतं टाकता, 1 2, जे पटापट सांगायचं, इक्वेशन नंबर 2. ओके, इक्वेशन 2 मध्ये टाकूया. काय आहे इक्वेशन 2, a + 5b = 22. एची व्हॅल्यू आली 2. एच्या ठिकाणी म्हणजे ज्याची व्हॅल्यू आली त्या ठिकाणी ठेवा है ना. एची व्हॅल्यू 2 + 5b = 22. देन हा 22 प्लसमध्ये ना, काही साईन दिसत नाही म्हणजे प्लस असतो, प्लस असेल तिकडे गेल्यावर काय होणार, मायनस. सो 5b जशा तसा 22, हा मायनस तिकडे गेला 2. देन 5b = 22 मधून 2 गेला 20. b = 20/5 आणि b = 5 4 जा 20 है ना. 5 4 जा 20 ना. तो आला काय आन्सर आपलं बीचं 4. तर देअर 4 काय करणार आपण, कंसामध्ये लिहिणार x, y = काय आले व्हेरिएबलचे व्हॅल्यूज, a, b, चे व्हॅल्यूज काय आल्या, a ची व्हॅल्यू आली 2 आणि b ची आली 4. तर अशा पद्धतीने आपल्याला काय करावं लागतं विद्यार्थी मित्रांनो, सॉल्व करावे लागतात, व्हेरिएबलच्या व्हॅल्यू काढावे लागतात. तर विद्यार्थ्यांनो तुम्हाला लिहायचं असेल तर लिहू शकता. चला, तर विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट पॉईंटकडे आपण वळूया. नेक्स्ट जो क्वेश्चन आहे तिकडे बघूया. त्यांना बघा सेकंड क्वेश्चन इथं लिहिलेला आहे मी. सेकंड इक्वेशन लिहिलं आहे x + 7y = 10 आणि देन 3x - 2y = 7. दोन इक्वेशन लिहिले आहे. आपण त्याला काय करूया, व्हर्टिकल फॉर्ममध्ये लिहूया. गिवन x + 7y = 10, इक्वेशन नंबर 1, and then 3x - 2y = 7, इक्वेशन नंबर 2. तर अशा दोन इक्वेशन लिहिले आहेत आपण. बघा सर्वप्रथम आपलं लक्ष कुठं गेलं पाहिजे, व्हेरिएबलच्या बाजूला असलेल्या कोएफिशियंटवर लक्ष गेलं तर बघा एक्सचा कोएफिशियंट इथं 3 आहे, इथं काही नाही म्हणजे 1 आहे, आणि इथं वायचा कोएफिशियंट 2 आहे, इथं 7 आहे. तर कोणतं तरी एक व्हेरिएबल आपल्याला कोएफिशियंट आपल्याला काय करावं लागेल, सेम करावा लागेल. कोणताही एक कोएफिशियंट जर सेम केला आपण तर त्या हिशोबाने आपण काय करू शकतो, त्याला कॅन्सल करून दुसरीकडे टाकू शकतो. ठीक आहे. तर बघा इथं 1 आहे म्हणजे आपण ह्याला 3 करू शकतो है ना. याला 3 ने जर मल्टिप्लाय केलं तर इथं 3 येणार, इथं काय मल्टिप्लायने केल्यावर 7 3 जा 21 आणि इकडं 30 येणार आहे ना. जे येईल ते येईल, पण आपल्याला इथं मल्टिप्लाय करावं लागेल. मग काय करणार आपण, मल्टिप्लाय इक्वेशन 1/3 म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, इक्वेशन 1ला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल, 3ला. इक्वेशन टोटल इक्वेशनला मल्टिप्लाय करायचं, फक्त एक्स ह्या कोएफिशियंट असलेल्या नंबरला नाही, पूर्ण इक्वेशनला मल्टिप्लाय करावं लागेल, जेवढं इक्वेशन असेल तेवढं. मग काय इक्वेशन आहे बघा, 3ने मल्टिप्लाय करायचं म्हटलं 3 × x ब्रॅकेटमध्ये, देन +3 × 7y आणि = 3 × 10.
ओके, म्हणजे हा जो इक्वेशन नंबर 1 आहे याला 3 ने मल्टिप्लाय करायचं. काय येणार, 3 × x येणार फक्त 3x प्लस 3 7 जा 21y इज इक्वल टू 3 10 जा 30. आला इक्वेशन नंबर 3. म्हणजे नवीन इक्वेशन काय आला आपला, 3x प्लस 21y इज इक्वल टू 30. हे इक्वेशन नंबर 3 नवीन आलं आहे. आता बघा इक्वेशन 2 आणि इक्वेशन 3कडे जर लक्ष दिलं तर दोन्हीकडे दिसतंय आपल्याला 3x म्हणजे सेम आहे कोइफिशियंट. आपण आता सॉल्व करायला आपण सुरुवात करू शकतो, सॉल्व करू शकतो. म्हणजे सरळ सरळ काय सांगायचं, आता याच्या पुढची प्रोसेस, यांची साईन बघा, कोइफिशियंट सेम, पुढचा नंबर असतो की त्यांचे साईन बरोबर आहेत का बघा. साईन जर सेम असतील तर सबट्रॅक्शन, साईन वेगवेगळे असतील तर ॲडिशन. साईन काही दिसत नाही म्हणजे प्लस असतात आणि प्लस आहे म्हणजे आपण काय करणार, सबट्रॅक्शन करणार. मग आपण काय लिहिणार, सबट्रॅक्ट इक्वेशन. आता मोठं इक्वेशन कोणतं आहे, ऑलवेज 3 आहे. आपण काय लिहिणार, इक्वेशन 2/3 है ना. म्हणजे या ठिकाणी जिथून मायनस करायचं त्याचं नाव लिहायचं नंबर इक्वेशनचं, आणि या ठिकाणी जे मायनस करायचं त्याच्यामधून ते लिहायचं. ठीक आहे, मग आपण 2 मायनस करणार 3मधून. मोठं इक्वेशन इथं लिहायचं, छोटं इक्वेशनचं नाव इथं लिहायचं. ओके, तर काय लिहिणार, 3x प्लस 21y इज इक्वल टू 30. अँड देन 2 नंबर इक्वेशन काय आहे, 3x मायनस 2y इज इक्वल टू 7. आता काय करणार, सबट्रॅक्शन करणार ना. सबट्रॅक्शन करते वेळेस चिन्ह बदलणार. ओके, मायनसचं प्लस होईल, प्लसचं मायनस होईल, इथं प्लस इथं मायनस होणार. काय येणार, 3x कॅन्सल. 21y आणि प्लस 2y म्हणजे काय येणार, 23y. ओके, आणि इथं 30मधून -7 गेले 23. ओके, म्हणजे सेम काय येणार पुढं की y इज इक्वल टू 23/23 ना. हा 23 मल्टिप्लायमध्ये तिकडे गेलं काय होणार, मल्टिप्लाय, देन सॉरी डिवाइड, देन y इज इक्वल टू 23 गेट कॅन्सल. आन्सर आला 1. वायचे आन्सर आला काय, 1 आला. बस ही व्हॅल्यू घ्या आणि कोणत्या इक्वेशनमध्ये ठेवा. कोणत्या ठेवता, पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन. विच वन इक्वेशन वी हॅव टू पुट दिस व्हॅल्यू, विच वन इक्वेशन, 1 2 3 कोणतं इक्वेशन घ्या, 1च घ्या. पहिला नंबर चांगला असतो है ना. काय घेणार आपण, x प्लस 7y इज इक्वल टू 10. देन y म्हणजेच काय 1, x प्लस 7 इन ब्रॅकेट 1 इज इक्वल टू 10. देन x प्लस 7 1 जा 7 इज इक्वल टू 10. देन x इज इक्वल टू 10 मायनस 7. हा प्लस आहे ना, तिकडे गेल्यावर काय होणार, मायनस. सो x इज इक्वल टू 3 डेफिनेटली ना, बरोबर आहे. तर x ची व्हॅल्यू आली 3. बस हेच करायचं होतं आपल्याला. काय करणार, कंसामध्ये x, y इज इक्वल टू काय करणार, 3, 1. बस एवढंच करायचं होतं आपल्याला की x आणि yच्या व्हॅल्यू आपल्याला काढायच्या असेल. जर लिहायचं असेल विद्यार्थी मित्रांनो लिहू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2चे 2 प्रश्न आपण आजच्या लेक्चरला बघितले आहेत. उरलेले जे क्वेश्चन्स आहेत आपण ते पार्ट 2मध्ये बघूया. तर विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा कमेंटमध्ये बिलकुल कळवा. आणि चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं त्यांचं मनापासून धन्यवाद. तर विद्यार्थी मित्रांनो स्वतः खुश राहा, घरच्यांची काळजी घ्या, अभ्यास करत राहा आणि हॅप्पी राहा आणि बघत राहा माऊली मॅथ्स अकॅडमी. धन्यवाद.